आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आणि अशा तऱ्हेने आपल्या बालपणीच्या मित्राला द्वारकाधीश श्रीकृष्णाला भेटायला सुदामा पायी पायी निघाला। श्रीकृष्ण आपल्याला ओळखेल का? तो आपलं कसं स्वागत करेल? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात रुंजी घालत होते। पण कुठेतरी त्याला आशा आणि विश्वास होता की त्याचे प्रभू आणि मित्र श्रीकृष्ण त्याला नक्कीच निराश करणार नाहीत। तिन्ही लोकांमध्ये मोठं कुतूहल निर्माण झालं। भक्त आणि त्याच्या आराध्याच्या भेटीचा हा सोहळा देव, देवता, गंधर्व सर्वच जण आकाशात बघायला उपस्थित होते। इकडे ब्रह्मदेवांना मोठीच काळजी वाटू लागली की उदार हृदयाचे श्रीकृष्ण आपल्या सख्याला सगळी सृष्टीच तर दान करणार नाही ना। आणि जर का त्यांनी स्वर्गलोक दान केला तर मग सर्व देवता कुठे जातील, कुठे राहतील? कुबेर तर धास्तावले, पंचमेरू डगमगू लागले, इंद्राचे सुद्धा नृत्य गायनात चित्त लागेना। भक्त आपल्या प्रभूंना भेटेल, मित्र मित्राला भेटेल, तेव्हा न जाणो प्रभू त्यांचा सन्मान करण्यासाठी काय काय करतील। कृष्ण ने सुदामा को स्वर्ग दान दे दिया तो देवता रहेंगे जाके कौन से स्थान में। डर गए कुबेर पंचमेरु डगमगाने लगे, इंद्र का न चित्त लगे नृत्य और गान में। मित्र से मिलेगा मित्र, भक्त से मिलेंगे प्रभु, जान क्या लुटा दे नाथ मित्र के सम्मान में।
भगवान, तुमचा भक्त लवकरच गलित गात्र होईल. मला नाही वाटत की हा द्वारकेपर्यंत पोहोचेल. बघूया. आपल्या भक्ताला असं थकलेलं, गलित गात्र झालेलं भगवंताला पाहावलं नाही. आपल्या मित्राच्या मदतीसाठी ते स्वतः त्याच्याजवळ गेले. एका गावकऱ्याच्या रूपात त्याच्या जवळ पोहोचताच भगवंताने त्याच्या मुरलीचे स्वर त्याच्यावर आळवले आणि त्याच्या मुरलीचे मधुर स्वर कानी पडताच सुदामाच्या अंगात एक वेगळ्याच शक्तीचा संचार झाला. अरे ए मुला थांब. अरे अरे हे महाशय, तुमचा अवतार बघून असं वाटतंय की तुम्ही ब्राह्मण आहात आणि तुमच्या डोळ्यांमध्ये आध्यात्मिक तेजही आहे, जे बघून मला वाटलं की तुमचा आदर सत्कार करावा. एका सच्च्या ब्राह्मणाचा सत्कार करायची संधी मी कशी काय सोडू शकतो. यशस्वी भव. फार संस्कारी दिसतोयस. ब्राह्मण महाशय क्षमा करा, तुम्ही कुठून येताय आणि चाललायत कुठे. तुमचं नाव काय आहे. माझं नाव सुदामा आहे. पण इतक्या तप्त उन्हामध्ये आणि या त्रासातही तुम्ही प्रवासाला निघालात. अरे त्रास कसला.
तुझ्या पाव्याचे सूर ऐकताच सगळा त्रास संपून गेला. मला कान्हाची आठवण झाली. खूपच मनमोहक सूर आहेत बरं का तुझे. अगदी कृष्णासारखेच. कुठून शिकलास ही बासरी, हे सूर? हे स्वर सुद्धा श्रीकृष्णांचेच तर आहेत. तुम्हाला बघून असं वाटतंय की तुम्हीही श्रीकृष्णांचे भक्त आहात. जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण. श्रीकृष्ण माझे भगवंतही आहेत आणि माझे परम मित्रही. त्यांचंच दर्शन घेण्यासाठी द्वारकेला चाललो आहे. आणि तू? मी मुरली मनोहर. मी पण द्वारकेलाच चाललोय. तू सुद्धा द्वारकेला चालला आहेस? मी द्वारकेतच राहतो ना. ओ हो 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 हो. बरं झालं तुम्ही भेटलात. आता प्रवास उत्तम होईल. मी माझ्या बायकोला माहेरी सोडायला गेलो होतो. मोठ्या मुश्किलीने इथवर पोहोचलोय. पाऊल पुढे पडतच नाहीये. अरे अरे पाऊल तर माझं उचललं जात नाहीये. अरे हे आता काय नवीन घडलं? तू तर चांगला तरुण आहेस रे. बसा. अहो काही विचारू नका. हे जे तारुण्य आहे ते म्हणजे 10 समस्यांचं कारण आहे. आणि त्यावर हा एकटेपणा. आपल्या बायकोला माहेरी सोडून जेव्हा पुढे जातो तेव्हा मन परत मागे खेचून आणतं. काय करणार? लक्ष्मी देवींची आठवण पाठच सोडत नाही. लक्ष्मी देवी अर्थात तुझी पत्नी? हो, खूपच सुंदर आहे ती. खूपच मनमोहक आहे. तिच्या आठवणीमध्ये कधी बासरी वाजवतो तर कधी गाणं म्हणतो. लक्ष्मी जैसी हमरी लक्ष्मी जैसी हमरी गोरी रे दुल्हनिया दुल्हनिया बिन रहा जाए ना, दुल्हनिया बिन रहा जाए ना. महोदय, तुम्ही तुमच्या पत्नीच्या आठवणीत गाणं नाही म्हणत? नाही, मी नाही म्हणत असली गाणी. मी तर भगवंताची स्तुती गातो. श्री कृष्ण, श्री कृष्ण. तरीही तुम्हाला तुमच्या पत्नीची आठवण तर येत असेल? खरं खरं सांगा, येते की नाही? हे बघा मित्र, मित्रांपासून मनातलं लपवू नये. सांगा ना, सांगा सांगा. तू तर खूपच विचित्र माणूस आहेस, फारच विचित्र. अजून 2 घटकाही नाही झाल्या आणि चाललास मित्र बनायला. श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण. अहो ब्राह्मण देव, राग आला का तुम्हाला? अहो ब्राह्मण देव, अहो ब्राह्मण देव, अहो थांबा तरी जरा. रागवता कशाला माझ्यावर? अहो ब्राह्मण देव, अहो रागावताय काय असे? आता काय झालं? अहो मी तर असाच आहे, जे मनात येतं ते अगदी बोलून टाकतो. मला तुम्ही आपले वाटलात म्हणून मनातलं बोललो. पण तुम्ही जर तुमच्या मनातलं मनातच ठेवलं तर हे तर चुकीचं आहे ना. मी तुम्हाला आपलं मानलंय तर तुम्ही मला आपलं म्हणायला हवं ना. परंतु आत्मसन्मानही काही आहे की नाही? अरे जिथे मी माझ्या परम मित्र कृष्णाला माझी दशा नाही सांगत तर तुला कसं काय सांगू? हे तर तुमची अवस्था बघूनच कळतंय की तुम्ही खूप स्वाभिमानी आहात. नाहीतर असं कसं होऊ शकतं की द्वारकाधीशांचा मित्र अशा अवस्थेत असेल? तुम्ही काही म्हणा,
पण एक चूक तुम्ही नक्कीच करताय. चूक? कसली चूक? तुम्हाला वाटतंय की न सांगून सगळं लपवता येतं, पण जेव्हा एखाद्याचं कुणावर खरं प्रेम जडतं तेव्हा त्याला सगळं समजून जातं. कळत नाहीये तू काय बडबड करतोयस. मी बडबडत नाहीये. आता बघा, तुम्ही तर मला काहीच सांगितलं नाही की तुमचं घरदार कुठे आहे, तुमची किती मुलं आहेत, तुम्ही आलायत कुठून. पण मला सगळंच माहिती आहे आणि मी सगळं सांगू शकतो. बोला, सांगू? सांगा महाशय, सांगू का? म्हणत असाल तर सांगतो. नको रे बाबा. अहो अहो महाशय, अहो ब्राह्मण देव, अहो ब्राह्मण देव, मला एकट्याला सोडून कुठे चाललात? अरे अजून तर प्रवास फार लांबचा आहे. होडीत माझ्या बरोबर चला की. अहो 20 कोसांचा प्रवास वाचेल तुमचा. चला हो, चला की. नाही रे बाबा, तुझ्यापासून लांब राहणं चांगलंय. तू वाटेल ती बडबड करत राहतोस. अहो ब्राह्मण देव, तुम्हाला भगवान श्रीकृष्णांची शपथ आहे. चला तुम्ही माझ्या बरोबर. अरे माझ्या देवाची, माझ्या कान्हाची शपथ. नाही नाही, मला जावंच लागेल. चल या या हो, चल 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 बाबा, चल चल. येतो. चल चल या. अरे येतो रे बाबा, करतोय. चल ना. चल आलो. हो हो, या. सांभाळून या. हो हो. अरे अरे या, हात द्या. होय बाबा, सावकाश. हो, आलो. चला 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 बाबा, चला. मला माहितीये तू काही माझा पिच्छा सोडणार नाहीस. महाशय, अहो कशासाठी सोडायचा? माझे गुरुजी म्हणतात की आयुष्याच्या प्रवासात जर कोणी चांगला मित्र भेटला तर मनुष्याला त्याच्या बरोबरच राहायला हवं. मला तर तुझी भीती वाटायला लागलीये. भीती? तू नक्कीच कुठेतरी बहुरूपी आहेस. बहुरूपी नाही ब्राह्मण देव. मी तर एवढाच विचार केला होता की लांबचा प्रवास आहे आणि तुमची सोबत मिळाली तर प्रवास सोपा होईल. नाहीतर लक्ष्मी देवींच्या आठवणींनी जाऊच दिलं नसतं आणि तुमच्याशिवाय मी कधीच द्वारकेला पोहोचू शकणार नाही. आणि तू असताना माझा प्रवास होणं कठीण आहे. मी माझ्या कृष्णाचं नावही घेऊ शकणार नाही. तू माझं ध्यान नक्कीच भंग करशील. नाही 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 महाशय, तुम्ही तुमच्या प्रभूंचं ध्यान करा. मी बाधा नाही आणणार. मी तर माझ्या लक्ष्मी सारख्या पत्नीच्या आठवणीत मग्न राहीन. अरे वेड्या, पत्नीच्या आठवणी राहू दे. भगवान श्रीकृष्णाचं ध्यान कर. आयुष्य सफल होऊन जाईल. अहो, पत्नीच जर नाही मिळाली तर आयुष्य कसं सफल होणार आहे? हे ब्राह्मण देवा, कृपया मला असंच राहू दे. तुम्ही तुमच्या प्रभूंचा जप करा. मी काहीच बोलणार नाही आणि मला माझं प्रेमगीत गाऊ द्या. त्याला तुम्ही काही म्हणू नका. ठीक आहे ठीक आहे, तुला जे वाटेल ते कर, परंतु माझं ध्यान भंग करू नकोस. बास, ठरलं तर मग तुम्ही तुमचा जप करा आणि मी गाणी म्हणतो. आणि अशा तऱ्हेने दोन परम मित्रांचा हा अनोखा प्रवास असाच पुढे चालत राहिला. सुदामा ज्या भगवंताच्या नावाचा जप करत होता ते भगवंत स्वतः त्याच्याच समोर, त्याच्याच बरोबर प्रवास करत होते आणि आपल्या लाडक्या भक्ताचे आणि मित्राचे प्रवासातील कष्ट दूर करत होते. लक्ष्मी जैसी हमरी गोरी रे दुल्हनिया, दुल्हनिया बिन राह
आते ही ओए रामा, याद आते ही आँखों में आए पनिया, दुल्हनिया बिन रहा जाए ना, दुल्हनिया बिन रहा जाए ना। जैसी हमरी होए, लक्ष्मी जैसी हमरी गोरी रे दुल्हनिया, दुल्हनिया बिन रहा जाए ना, दुल्हनिया बिन रहा जाए ना। अरे बाबा, गाणंच गात बसशील की रात्रीची झोपायची सोयही करशील? अरे आसपास कुठलं गाव असेल तर तिथे जाऊया. महाशय, आता इथे गाव कुठे शोधायचं? अरे ते बघा तिथे. पडकी वास्तू आहे. चला तिथे रात्र घालवायला हरकत नाही. चला. हो हो हो, चल चल. श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण. वा, मुक्काम करायला काय सुंदर जागा मिळाली. छान आहे. या ब्राह्मण देवा, तू हो पुढे, मी येतो. हा. श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण. प्रवासाने थकलेल्या दोन्ही प्रवाशांनी रात्रीचा मुक्काम करायचा ठरवला. कान्हाच्या बासरीच्या सुरांनी आसमंत भरून गेला. थकलेल्या सुदामांनी बासरी ऐकताच त्यांच्या दिवसातला सगळा थकवा एका क्षणात दूर झाला. चारही दिशा त्या बासरीच्या मधुर सुरांनी मंत्रमुग्ध झाली आणि सारा परिसर मंत्रमय झाला.
अरे मुला, अरे मुला, अरे मुला, एक मुला. काय झालं ब्राह्मण देवा? अरे अरे काय आहे ते बघ, जरा बघ. अरे अरे हे तर लक्ष्मी देवींनी पाठवलंय. अरे नाही, साप आहे, साप. साप? प्रणाम नागदेवता. नागदेवता, सुदामाजी तुम्हाला खूप घाबरले. प्रणाम नागदेवता. ब्राह्मण देवा, नागदेवता तर निघून गेले, आता तर या ना इथे. वा. श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण. वा, काय अप्रतिम भोजन आहे. सुगंधानेच भूक चाळवली. या ब्राह्मण देवा, भोजन करूया. आमच्या लक्ष्मी देवींच्या हातचं जेवण जर एकदा जेवलात तर सगळ्या चवी विसराल. नाही नाही, नको श्रीमान, मला भूक नाहीये. तू खाऊन घे. असं कसं शक्य आहे महाशय? अहो, तुमच्याशिवाय मी कसं काय खाऊ शकेन? का नाही खाऊ शकणार? तुझ्या पत्नीने बनवलं आहे, तुला तर खायलाच हवं. परंतु शास्त्रात असं लिहिलंय की आपल्या डोळ्यांसमोर कुणी ब्राह्मण उपाशी असेल तेव्हा त्याला दिल्याशिवाय अन्न ग्रहण करणं हे पाप आहे. श्री कृष्ण, त्यामुळे थोडंसं तरी खाऊन घ्या ना. बघा ना, लक्ष्मी देवींनी काय काय बनवलेलं आहे. वा, ही बेसनाची पोळी. आहा, आणि हे काय? हे तर आंबट गोड कैरीचं लोणचं. वा वा. आणि हे काय? मोती चुराचे लाडूही सोबत बांधून दिलेत. वा लक्ष्मी देवी, वा, आज तर मजा येणार आहे. ब्राह्मण देवा, तुम्हाला माहित नाहीये किती प्रेमाने लक्ष्मी देवींनी हे भोजन बनवलेलं आहे. आता मला तर राहवत नाहीये. या ना, या की. तुझ्या पत्नीने हे भोजन इतक्या प्रेमाने तुझ्यासाठी बनवलं आहे, यावर तर केवळ तुझाच हक्क आहे. पत्नीचं प्रेम इतर कोणाबरोबर वाटणं योग्य नाही आहे. अरे वा, असं कसं बोलताय तुम्ही? हे बघा, मी तुम्हाला माझा सच्चा मित्र मानलेला आहे, त्यामुळे माझी पत्नी ही तुमची तुमची कोण? वहिनीच झाली ना. हो, ते तर आहेच. भगवंत श्रीकृष्णांची शपथ, आता जर लक्ष्मी देवी इथे असत्या ना तर तुम्हाला जेवायला घालून त्यांना खूप आनंद झाला असता. खूप प्रेमळ आहेत आमच्या लक्ष्मी देवी, आणि कृष्ण भक्तांवर तर त्यांचा विशेष जीव आहे. परंतु आता परंतु बिरंतु काही नाही. आता संकोच सोडा महाशय. आणि हे बघा, कणा कणावर लिहिलेलं असतं खाणाऱ्याचं नाव. तुम्हाला अजूनही माझ्यावर विश्वास नसेल तर इथे येऊन स्वतःच बघा ना. या पोळीवर
आणि या आंबट गोड लोणच्यावर आणि या लाडवांच्या कणाकणावर महोदय तुमचंच नाव लिहिलेलं आहे. सुदामा, सुदामा, सुदामा. परंतु मला भूक नाहीये बाबा. बरं ठीक आहे, मग मी पण नाही खाणार. जेव्हा तुम्हाला भूक लागेल ना तेव्हा आपण दोघे मिळून एकत्र खाऊ. बरं बाबा, ठीक आहे, येतो मी. श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण. तू तर अगदी हट्टी आहेस बघ. जे तुझ्या मनात आहे तेच करतोस. चला आता श्री गणेशा करूया ब्राह्मण देवा. सावकाश होऊ दे. हो. श्री कृष्ण, श्री कृष्ण. बाबा भूक लागलीये, खायला द्या ना. आई मला पण भूक लागलीये, खायला दे ना. आई मला पण भूक लागलीये. आई मला भूक लागलीये, खायला दे ना. आज असंच झोपा मुलांनो. द्वारकेहून जेव्हा तुमचे बाबा येतील तेव्हा अगदी पोट भरून जेवा. झोपा. झोपा. आता काय झालं ब्राह्मण देवा? काही नाही, काही नाही मुरली मनोहर. मला भूक नाहीये. अहो तुम्ही प्रवास करून आला आहात, उपाशी सुद्धा आहात. परंतु तरीही मला हे भोजन नाही जाणार. श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण. श्री कृष्ण, श्री कृष्ण. अहो मला हे तर सांगा की उपाशी असूनही भोजन न करण्याचं नेमकं कारण काय? माझी मुलं उपाशी असतील, मी त्यांना भुकेलं सोडून आलोय. माझ्या मागे जय श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण, श्री कृष्ण. भूक दे ना, खायला दे ना. तुझे बाबा लवकरच परत येतील, पोटभर खायला घेऊन येतील. फक्त थोडा वेळ वाट बघ बाळा. आई मला भूक लागली, खायला दे ना. भूक लागली आई, खायला दे ना आई. स्वामी आले, माझे स्वामी आले. मुलांना बघा तर, तुमचे बाबा आले. आता आपले सगळी संकट दूर होतील. माझ्या बाळांना कधी उपाशी राहावं लागणार नाही. द्वारकाधीशांनी त्यांचा आदर सत्कार करून त्यांची सन्मानाने पाठवणी केली आहे.
ते बघा, ते पालखीतून आले आहेत. आई आई आई, अगं हे बाबा नाहीत, हे तर काका आहेत. प्रणाम वहिनी. या, बसा. बसा भाऊजी. मला वाटलं की सुदामा द्वारकेला गेलेला आहे, म्हणून तुमची चौकशी करायला आलो. हे थोडं भोजन आणलंय. घे बाळा, घे ना. हे घ्या. नको भाऊजी. पण का वहिनी? क्षमा करा भाऊजी, परंतु आम्ही तुमची ही भेट स्वीकार करू शकत नाही. आई मला भूक लागली. आई मला खूप भूक लागली. आई खूप भूक लागली. आई खूप भूक लागली. बाळा, याला थोडं पाणी दे. मला कळत नाहीये वहिनी, कशा माता आहात तुम्ही. मुलं भुकेने कळवळतायत आणि तुम्ही आहात की. मी केवळ एक आई नाही, एक पत्नी सुद्धा आहे. आई बरोबरच मला एका पत्नीचं कर्तव्यही पार पाडायचं आहे. म्हणजे हे की मी माझ्या पतीच्या परवानगीशिवाय तुम्ही आणलेली कुठलीही भेट स्वीकार करू शकत नाही. असं करून तुम्ही माझा अपमान करताय वहिनी. मी आधीही तुमची क्षमा मागितली, आता परत मागते. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. जर कोणी मला माझ्या पतीच्या परवानगीशिवाय स्वर्ग जरी दिला तरीही मी तो स्वीकारू शकत नाही. त्यांची इच्छा आणि आज्ञेचं पालनच माझा धर्म आहे. या धर्माची गोष्टच नाहीये वहिनी. सुदामा माझा मित्र आहे आणि काय एक मित्र दुसऱ्या मित्राची सहायता नाही करू शकत. द्वारकाधीशांच्याकडे पण तो मदतच मागायला गेलाय ना, केवळ म्हणूनच ना की श्रीकृष्ण त्याचे परम मित्र आहेत. श्रीकृष्णांची गोष्टच वेगळी आहे. ते केवळ त्यांचे मित्र नाहीत तर आराध्यही आहेत. मला ठाऊक आहे, द्वारकेतही ते आपल्या मित्राकडून काहीच मागणार नाहीत. हो, ईश्वराकडून मागण्यात काहीच गैर नाही. जर त्यांची कृपा झालीच तर कोण मूर्ख नाकारेल. जर मी विचार केला की सुदामा ना समज आहे, ज्याने राजाकडून भेट स्वीकारली नाही, पण तुम्ही तर. मी पण तर त्यांचीच अर्धांगिनी आहे. मी त्यांच्यापेक्षा वेगळी कशी असेन? तुम्ही धन्य आहात वहिनी, धन्य आहात तुम्ही. मी निघतोय वहिनी. जर तुमचा विचार बदलला किंवा जर तुम्हाला काही गरज लागली तर निसंकोच या दिराला तुम्ही निरोप पाठवू शकता वहिनी. मी लगेचच तुमच्या मदतीला धावून येईन वहिनी. तुम्ही चिंता करू नका. जो दुःख देतो
तो त्याचं निवारणही करतो. ज्यांनी भूक दिलीये तो भोजनही अवश्य देईल. येतो वहिनी, मी येतो. प्रणाम. आई, याला भूक सहन होत नाहीये तरीही तू काकांनी आणलेलं भोजन परत का दिलंस? बाळा, काय? तुझ्या वडिलांनी ज्या राजाची खोटी स्तुती करून धन घेणं नाकारलं होतं, त्याच राजाची खोटी स्तुती करून तुझ्या काका चक्रधरांनी धन मिळवलंय. मग मी त्याच धनाने आणलेलं भोजन कसं घेतलं असतं? अशांनी तर मी माझ्या पतीच्या नजरेत उतरले असते. पत्नी असल्यामुळे जे पतीचं कर्तव्य असतं तेच माझं कर्तव्य आहे. जर ते उपाशी असतील तर आपणही उपाशी राहूया. जर आपल्याला खायला मिळालं तर त्यांनाही भोजन नक्कीच मिळेल असा माझा विश्वास आहे. ऐका ऐका ऐका, ठाकूर सावळांकडे नातू झाला आहे. या आनंदाच्या क्षणी एका महायज्ञाचं आयोजन केलं आहे, जो 10 दिवस चालेल. त्यामुळे ठाकूर सावळांनी 10 कोसापर्यंत असलेल्या सगळ्या गावातील ब्राह्मण परिवारांना 3 वेळचं जेवण आणि पक्वान्न द्यायची घोषणा केली आहे.